हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना योगिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. 10 जुलै 2026 शुक्रवार. योगिनी एकादशी तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व, धनमार्ग व कष्टापासून मुक्ती उपाय तसेच काय करू नये ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. योगिनी एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असून या दिवशी काही उपाय केले तर धनलाभ व कष्टापासून मुक्ती मिळून जीवनामध्ये सकारात्मकता येते. चला तर मग बघूया योगिनी एकादशी ह्या दिवशीची संपूर्ण माहिती काय आहे ते. हिंदू धर्मानुसार संपूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी तिथी येतात. जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्या वर्षी 26 एकादशी तिथी येतात. कोणतीसुद्धा एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित असून ह्या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार हे व्रत विधीपूर्वक केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होते. आता आपण पाहूया योगिनी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व काय आहे व कोणते सटीक उपाय करायचे आहेत. सर्व एकादशींमध्ये आषाढ महिन्यातील एकादशी म्हणजेच योगिनी एकादशीचे व्रत हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. ह्या दिवशी श्रद्धापूर्वक व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. योगिनी एकादशी व्रत, शुभ मुहूर्त व पारण वेळ. धार्मिक मान्यता अनुसार एकादशी व्रताचे पारण न केल्यास साधकाला पुण्यप्राप्ती मिळत नाही. योगिनी एकादशी व्रत पारण 11 जुलै शनिवारी 1:50 ते 4:36 आहे. ह्या वेळेमध्ये व्रतपारण करू शकता. योगिनी एकादशी 10 जुलै 2026 शुक्रवार. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:09 ते 4:50 अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते 12:54 विजय मुहूर्त दुपारी 2:45 ते 3:40 गोधुली मुहूर्त संध्याकाळी 7:21 ते 7:41 अमृत काळ सकाळी 8:47 ते 10:16 योगिनी एकादशी शिववास योग. योगिनी एकादशीच्या दिवशी शिववास योग बनत आहे. ह्या दिवशी भगवान शिव सकाळी 18:16 ह्या वेळेमध्ये कैलाश पर्वतावरती आहेत. ह्या वेळेत भगवान शिव यांची पूजा व अभिषेक केल्याने साधकाच्या जीवनामध्ये सुख, सौभाग्य व वंश वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर शुभ कामामध्ये सफलता मिळते. या दिवशी बव व बालव करणचे पण योग आहेत. पहिल्यांदा बवकरण योग आहे, नंतर बालवकरण संयोग आहे. योगिनी एकादशीचे आता आपण धार्मिक महत्त्व काय आहे ते बघूया. धार्मिक मान्यता अनुसार योगिनी एकादशी ह्या दिवशी विधीपूर्वक व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळेल. व्रताला आत्मशुद्धीचे महत्त्वपूर्ण मानले जाते. या खास दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन सुख समृद्धी येते. त्याचबरोबर कधीसुद्धा कशाची कमतरता पडत नाही. त्याचबरोबर धनलाभ योग बनून अन्न भांडार भरलेले राहते. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा व विष्णू सहस्त्रनाम पठण, तुळशीपत्र अर्पित करावे व आपल्या सामर्थ्यानुसार दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. योगिनी एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करून व्रत करावे व भगवान विष्णू यांना भोग व पिवळी फळे अर्पित करावी व पिवळी मिठाई अर्पित करावी. योगिनी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे? जरूरतमंद लोकांना धनदान करावे. योगिनी एकादशी ह्या दिवशी जरूरतमंद लोकांना धनदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून विष्णू भगवान यांची पूजा करून गरीब लोकांना धन अन्नदान करावे. नाहीतर ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्रदान करावे. असे केल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होऊन अन्न व धनाची कमतरता होत नाही. तुळशीच्या रोपाची पूजा करावी.
तुळशीच्या रूपाला विष्णूजींची प्रिया ह्या रूपात पूजले जाते. योगिनी एकादशी ह्या दिवशी तुळशीची विधीपूर्वक पूजा अर्चा केल्यास, भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पित केल्यास भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा लाभते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन जीवनामधील सर्व समस्या दूर होतील. योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनसुद्धा ही पुढील कामे करू नका. योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र चुकूनसुद्धा तोडू नये. धार्मिक मान्यता अनुसार तुळशी मातासुद्धा एकादशी व्रत करते, म्हणून या दिवशी तुळशीची पाने तोडू नका व पाणीसुद्धा घालू नका. तामसी भोजन सेवन करू नका. एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण, आलं, मांसाहारी जेवण व दारू सेवन करणे वर्ज्य आहे. या दिवशी वरील गोष्टी सेवन केल्यास व्रत तुटू शकते व त्याचबरोबर भात सेवन करणेसुद्धा वर्ज्य आहे. मिठाचा उपाय. एकादशी व्रताच्या दिवशी मीठ पूर्णपणे वर्ज्य असते. व्रताच्या दिवशी सेंधा नमकच वापरावे. सामान्य मीठ वापरू नये. क्रोध व वादविवाद करू नये. एकादशीच्या दिवशी राग व भांडण करू नयेत. कोणालासुद्धा अपशब्द बोलू नयेत. धार्मिक मान्यता अनुसार असे केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळत नाही व जीवनामध्ये अडीअडचणी येतात. त्याचबरोबर कोणाविषयीसुद्धा वाईट बोलू नये. ह्या व्हिडिओची मी टेक्स्ट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती आपण क्लिक करून ह्या व्हिडिओचं टेक्स्ट बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.